नमस्कार, कसे आहात? आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत, तर ही सगळ्यात वेगळी अशी रेसिपी असणार आहे. ही जी रेसिपी आहे, तर आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ही रेसिपी आज पाहणार आहोत. मी जे पनीर बनवलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता जसं बाजारात मिळतं तसं सेम पनीर तयार झालेलं आहे आणि हे मलाई पनीर असणार आहे. एवढ्या एवढ्या छान पद्धतीने आपण घरी पण पनीर बनवू शकतो. खूप सॉफ्ट आणि खूप छान असं हे पनीर घरच्या घरी बनवून तयार होतं आणि हे खूप कमी वेळात पण बनतं. तर वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे आपल्याला पण समजेल की मी कसं बनवलेलं, आणि लास्टपर्यंत जर पाहिलं तरच आपल्याला लक्षात येईल की हे पनीर एकदम सोपं असतं बनवायला आणि आपण घरच्या घरी एकदम इझिली बनवू शकतो. चला तर मग वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. आपण आपल्या प्रमाणानुसार दूध घेऊ शकता, म्हणजे 1 लिटर असेल किंवा 1.5-2 लिटर असेल. आपण दुधाचा वापर जो आहे तर तो आपल्याला जेवढं पनीर बनवायचं आहे त्या प्रमाणात करू शकता. दूध पूर्णपणे उकळवून झालेलं आहे आणि आता आपण त्याची पुढची जी प्रोसेस आहे तर ती करणार आहे. तर अगोदर मी एका वाटीमध्ये 4 ते 5 चमचे व्हिनेगर घेतलेलं आहे. व्हिनेगर हे बाजारामध्ये इझिली अवेलेबल होतं. आपण कुठेही किराणा मालाच्या दुकानात किंवा ऑनलाईन पण ऑर्डर करून ते मागवू शकता. 4 ते 5 चमचे मी व्हिनेगर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. हे दोन्ही मिळून एक अर्धी वाटी तयार झालेलं आहे. आता हे जे व्हिनेगरचं पाणी आहे तर ते आपण जे उकळतं दूध आहे तर त्यामध्ये थोडं थोडं ऍड करणार आहोत आणि हलवून घेणार आहे. मी थोडंसं एक 2 ते 3 चमचे यामध्ये ऍड केले आणि ते दूध जे आहे तर ते व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. तर दूध आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून फाटायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे अजून फाटलेलं नाहीये. तर ते पाणी जे आहे तर ते आपण थोडं थोडं करून यामध्ये ऍड करणार आहोत आणि गॅस आहे तसंच चालू ठेवणार आहे. आणि पूर्ण दूध उकळल्यानंतरच आपल्याला ही जी प्रोसेस आहे तर ती करायची आहे. आपण यामध्ये जे व्हिनेगरचं पाणी आहे तर ते टाकत असताना थोडं थोडं, म्हणजे एक 2 ते 3 चमचे एका वेळेला टाकून ते हलवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व जे व्हिनेगर आहे तर ते थोडं थोडं करून यामध्ये ऍड केलेलं आणि तुम्ही बघू शकता दूध व्यवस्थित असं फाटायला स्टार्ट झालेलं आहे. तर आपल्याला जर वाटलं कधी तर थोडंफार दूध व्यवस्थित फाटलं गेलेलं नाहीये तर आपण अजून थोडंसं व्हिनेगर मध्ये पाणी ऍड करून ते यामध्ये ऍड करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता ही जी प्रोसेस आहे तर ती पूर्णपणे झालेली आहे. आता आपण जास्त वेळ उकळू न देता हे लगेचच चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहे. तर मी खाली एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यावरती दुसरी एक चाळण ठेवून एक पांढऱ्या कलरचा सुती कपडा घेतलेला आहे. पांढऱ्या कलरचा का तर बाकी जर आपण कपडा घेतला तर त्याचा जो कलर आहे तर तो त्या पनीरला लागू शकतो. तर अशा प्रकारे आपण ठेवून हे जे दुधाचं मिश्रण आहे तर ते यामध्ये गाळून घ्यायचं आहे. आणि आपण यामध्ये व्हिनेगरचा वापर केलेला होता, तर व्हिनेगरचा वापर न करता आपण लिंबू जे आहे तर त्याचा पण वापर करू शकता. आपल्याला फक्त लिंबाचा जो वापर आहे तर तो थोडासा जास्त करावा लागेल. व्यवस्थित दूध फाटेपर्यंत आपल्याला लिंबू यामध्ये ऍड करावं लागेल. तर आपण जसं बाजारात पनीर मिळतं त्या प्रकारे पनीर तयार केलेलं आहे, म्हणून आपण व्हिनेगरचाच वापर केलेला आहे. आणि आता आपण हे सर्व गाळून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे जे नॉर्मल पाणी आहे तर तेच मी यामध्ये ऍड केलेलं आहे, म्हणजे जी व्हिनेगरची टेस्ट होती तर ती या पनीर मधून निघून जाईल. त्यामुळे हे पाणी आपण ऍड करून घ्यायचं आहे किंवा आपण डायरेक्ट नळाखाली पण धरू शकता. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं ते धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण जो कपडा होता तर त्यामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे तर ते बांधून ठेवणार आहे. तर पाणी निथळल्यानंतर आपण ह्याची गाठ मारून थोडस लूज असंच बांधून घेणार आहे. हे सगळं कपड्यामध्ये बांधून झाल्यानंतर आपण याला पनीरचा आकार देण्यासाठी थोडस यावरती वजन ठेवणार आहे. तर असं लूज बांधून झाल्यानंतर मी आता एक खाली ताट घेतलेला आहे आणि ह्या ताटामध्ये एक छोटीशी प्लेट जी आहे तर ती पालथी टाकलेली आहे आणि त्यावरती जे पनीर आपण बांधून ठेवलेले होतं तर ते मी यावरती ठेवणार आहे. असं ठेवल्यामुळे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते निघाल्यानंतर डायरेक्ट खाली जाणार नाही आणि जे खाली ताट आपण ठेवलेलं आहे तर त्यामध्ये ते पाणी साठेल. तर याने आकार पण चांगला येतो. तर असं अशा प्रकारे आपण कोणत्याही आपल्याकडे जड वस्तू असेल तर ती यावरती ठेवल्यानंतर त्याला एकदम पनीरचा आकार येतो. आणि आपण 1.5 ते 2 तासासाठी हे जे वजन आहे तर ते ठेवणार आहे. आपल्याकडे जे पण असेल ते आपण वापरू शकता. माझ्याकडे हा वरवंटा होता म्हणून मी तो वापरलेला आहे. 1.5 ते 2 तासानंतर आपण पाहणार आहोत हे पनीर कसं तयार झालेलं आहे ते.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे दूध घेतलेलं होतं तर दुधामध्ये आपण थोडी पण मलाई काढलेली नव्हती, म्हणजे साई काढून घेतलेली नव्हती. जर आपण साई काढून घेतले तर ते मलाई पनीर तयार होणार नाही. तर आता तुम्ही बघू शकता मी कपड्यातून सोडल्यानंतर हे जे पनीर आहे तर ते एकदम बाजारात मिळतं तसंच तयार झालेलं आहे आणि खूप छान सॉफ्ट असं तयार झालेलं होतं. आणि याचीच मी नेहमी भाजी जी बनवत असते तर ती घरच्या पनीरचीच बनवत असते. तर तुम्ही बघू शकता खूप छान असं हे पनीर तयार झालेलं आहे आणि खूप सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला पनीर लगेचच वापरण्यासाठी जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकता, परंतु अर्धा एक तास आपण फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं, म्हणजे ते घट्ट असं तयार होतं आणि व्यवस्थित कापलं जातं. तर आता हे जे पनीर बनलेलं आहे ते एकदम सॉफ्ट आणि बाजारात जसं मिळतं तसंच पनीर तयार झालेलं आहे. तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी तयार होती मला कमेंट करून नक्की सांगा.